गाडी आली आहे बघा. हळूहळू आणि सामान होतं ना, त्यामुळे एकदम हळूहळू घेऊन आली गाडी ते. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज फायनली आम्ही मूव्ह करणार आहोत आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तसं तुम्हाला. आणि सगळं फर्निचर वगैरे जे आहे ते सगळं आम्ही ना ते ओपन करून ठेवलेलं आहे. आता ते लोक येतील आणि आपला जो टी व्ही आहे हॉलमधला तो पण चांगला रॅप करून आपल्याला घेऊन जावं लागणार. आणि त्या लोकांनी सांगितलेलं आहे 12-1च्या दरम्यान येऊ. आणि किचन तर पूर्ण रिकामा आहे, त्यामुळे मग असं चहा वगैरे काही बनवणं झालं नाही. तर आता आम्ही एखाद्याच कुठेतरी ना बेकरीमध्ये जाऊ, मस्त कॉफी आणि काहीतरी खाऊ. कारण की मला चहाची खूप जास्त तलब आलेली. सकाळीच उठले होते मी आणि सध्या असं झालेलं आहे का झोप व्यवस्थित येतच नाही. कारण काम करून आम्ही दोघं इतकं दमत आहोत ना, काम करून आम्ही दोघं एवढं दमत आहोत ना. तर माझं स्पेशली सांगते मी का असं खूप जास्त दमलेलं असेल ना तर मग झोप जास्त म्हणजे खूप अशी झोप येत नाही. मी झोपतच नाही, मला झोपच येत नाही. तर मग गेल्या 3-4 दिवसापासून माझ्यासोबत तसंच होत आहे. मे बी कामाचं पण डोक्यात आहे त्यामुळे पण असू शकतं आणि खूप जास्त थकल्यामुळे पण असू शकतं. तर मग नेहमीसारखं मग उठले, फ्रेश वगैरे झाले आणि आम्ही बसलो आहोत आवरून. तर मनोजला म्हटलं पटकन जाऊ आपण कॉफी वगैरे घेऊ. म्हणजे कॉफीचं कसं तात्पुरतं ठीक आहे, पण जी तलब जाते ना ती आपली चहानेच जाते. तर मग मनोजला तेच मला थोडी साखर आणि यार चहा पावडर तरी ठेवायला पाहिजे होती. पण मग तेच होतं ना, थोडंसं राहिले का मग परत एक वस्तू घेऊन जायचं, मला हे करायच्यापेक्षा नकोच. आणि थोड्या वेळात जाऊ आम्ही. त्यामुळे आम्ही सकाळीच ना रेडी झालेलो आहोत आणि वाट बघत आहोत. आता ते येण्याच्या अगोदर आम्ही जाऊन कॉफी वगैरे घेऊन येऊ. मग बाकीचं सगळं ते शिफ्टिंगचं जे आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार. आणि हे घर पूर्ण रिकामं झाल्याच्या नंतर मी परत एकदा होम टूर द्यायला नक्कीच आवडणार. कारण की जेव्हा घर पूर्ण भरलेलं असतं, घरात सामान वगैरे असतं, तेव्हा होम टूर दिलं होतं मी. पण जेव्हा हे घर रिकामं होतं तेव्हा मग कसं दिसतं हे पण मी तुम्हाला दाखवणार. आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो आहोत. मनोज आणि मी कॅपेचिनो, परिबेलाने इथे हॉट चॉकलेट घेतलेला आहे, विथ ऑरिओ पेस्ट्री, कॅरेट केक आहे, बेलाने रेड वेल्वेट घेतलेला आहे, इथे क्रॉसो घेतलेला आहे. तर परिबेलाचा वॉर्डरोब होता, तर तो वॉर्डरोब ओपन केलेला आहे, त्याचे पार्ट्स काढून ठेवलेले आहे. आणि आता थोड्या वेळात येतील हे सगळं सामान घेऊन जाण्यासाठी. कारण की हे मोकळं करणं गरजेचं होतं. हे रिकामं करणार नव्हते, आपल्याला हे सगळे पार्ट्स आहे ना ते काढून ठेवायचे होते, जेणेकरून मग ते उचलून पटापट ना गाडीमध्ये भरतील हे सगळं सामान. तुम्हाला दाखवते काय काय आहे. हे बघा, हे परिबेलाचं वॉर्डरोब आहे. ते हे सगळं असं ओपन करून ठेवलेलं आहे मनोजने. त्याचे हे जे पार्ट्स आहे हे पण काढून ठेवले. आणि आता वाजलेले आहे 12:30 दुपारचे. आणि एक्स्ट्राचं जे सामान वगैरे होतं ते एका साईडला काढून ठेवलं, म्हणजे फाईल्स वगैरे पण होत्या त्या वॉर्डरोबमध्ये. तर हे पण साईडला काढून ठेवलं. थोडेफार कपडे आहेत ते पण आता नंतर घेऊन जाऊ. हे टॉयज आहे परिबेलाचे. चला आता, हे एक वॉर्डरोब होतं आणि हे आपल्याला घेऊन जायचं आहे. तर हे पण ओपन केलेलं आहे, त्याचे वेगवेगळे पार्ट्स आहे. तेव्हा हे झालं ना आता. सगळं झालेलं आहे ते इथे आता झालेलं आहे, सगळं ठेवलं. आता हे पटापट उचलतील ते. झालं फायनली ते. आणि जे फर्निचर घेऊन जाणार आहे ना त्या लोकांची आम्ही वाट बघत आहोत आता. आणि मनोज काय करत आहे, आपली जी गाडी आहे ना BMW कार आहे, माझी तर मी समोर लावते, पण BMW जी कार आहे ना मनोज थोडी मागे घेत आहे. आणि जी व्हॅन येणार आहे तर ती आपल्या घरासमोर राहील असं. तर मग ते झालेलं आहे. सामान भरपूर तर नाही आहे, म्हणजे 20-30% अजून सामान आहे या घरात. तर हे फर्निचर पूर्ण आम्ही रिमूव्ह करतो आहे. आपल्या घरात आता सोफा राहील, फ्रीज राहणार आहे इथे, सोफा पण राहणार आहे इथे, आणि डायनिंग चेअर्स जे आहे ना ते सुद्धा किचनमध्ये तसंच राहणार आहे. प्लस
खाली बेसमेंटमध्ये शूजचं आपण सेक्शन केलं होतं, ते शूज पण इथे तसेच ठेवणार आहोत आम्ही. आणि आता लगेच गरज नाही आहे लगेच घेऊन जायची, एवढं लगेच सामान घेऊन जायची काही गरज नाही, कारण की हे घर पण आहे अजून. म्हणून मग सगळं सामान ठेवलेलं आहे, जेवढं आत्ता लगेच नेसेसरी नाही आहे म्हणून. आणि जेव्हा लागेल तेव्हा घेऊ, आता तर गरज नाही आहे लगेच. तर चला, जेवण पण आमचं झालं आणि राईसच बनवते सध्या तरी मी, कारण की चपात्या वगैरे करायला वेळ मिळत नाही आणि बाहेरचं खाणं होतं आहे. एक टाईम तरी आमचं 2 दिवसामध्ये तरी एकदा असं बाहेरचं जेवण होत आहे. आणि तुम्ही बघू शकता फेस हे ते एवढी दगदग ना, त्यामुळे म्हणजे खूपच बिझी, वेळच मिळत नाही स्किन केअर करायला किंवा काहीच फेसला लावायला काहीच मिळत नाही आहे. आणि तुम्हा सर्वांचे इतके छान छान कमेंट्स आले ना, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं ना मला ते कमेंट्स वाचून. पण एवढंच आहे का मला कोणत्याच कमेंट्सला रिप्लाय देता येत नाही आहे, कोणत्याच कमेंट्सला असं लाईकसुद्धा करता येत नाही, कारण की एक काम संपलं का दुसरं फक्त मी काय करते, व्लॉग्स एडिट करून झाले ना तर मग त्याचं शेड्यूल करून ठेवते आणि व्लॉग गेल्याच्या नंतर फक्त आहे ना मी नंतर कमेंट्स वाचते. आणि मी अर्ध्या झोपेत असते तेव्हा कमेंट्स वाचते, त्यामुळे मग रिप्लाय देता येत नाही मला आणि काही लाईक पण करता येत नाही. पण जसं माझं जे नॉर्मल रुटीन होईल ना तर तेव्हा मी सगळ्यांना आहे ना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. चला, आणि थंडी तर इतकी वाजते ना, हे जॅकेट तर मग कंटिन्यू असतं माझ्या अंगामध्ये, कंटिन्यू मी घालत असते, कारण की वातावरणच एवढं खराब आहे ना, खूप जास्त थंडी आहे. आणि आम्ही विचार केला होता या ईस्टरच्या सुट्ट्यांमध्येच परिबेलाला सुट्ट्या असेल ना स्कूलला, तेव्हाच आहे ना आपण शिफ्टिंग करायचं. त्याचं कारण हे शिफ्टिंग किंवा पूजा वगैरे ज्याच याच्यामध्ये करायचं, त्याचं कारण हे का परिबेलाचं स्कूलला जायचं जे आहे ना ते कमी होऊन जाणार. कारण की त्यांचं जर स्कूल असलं असतं ना तर बाकीचे जे मुलं आहेत, त्यांचे पॅरेंट्स आहेत, त्यांना पण मग ते स्कूलच्या रुटीनमुळे ना मग येता आलं नसतं, आपलं कार्यक्रम वगैरे असला असतं तर. म्हणून मग आम्ही हे सगळं आत्ताच या सुट्ट्यांमध्येच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांची शाळा सुरू होण्या अगोदर हे थोडंफार सेट झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. बघूया, थोडंफार राहिलं तर ते डेली थोडं किंवा सॅटर्डे संडे तर असतोच करायला, मग तेव्हा आम्ही करू. पण खरंच खूप दमल्यासारखं होते आता आम्हाला. तर चला, आता हे जेव्हा सामानचं शिफ्टिंगचं होईल ना ते दाखवतो. तर गाडी तर आलेली आहे आणि यामध्ये आता आपण आपलं फर्निचर ठेवणार आहोत. आणि गाडी पण मागे घेतली मनोजने. गाडी आली आहे बघा. हळूहळू आणि सामान होतं ना त्यामुळे एकदम हळूहळू घेऊन आली गाडी. ते गाडी काढावं लागेल. काय म्हटले? गाडी काढावं लागेल का बरं? काय झालं? म्हणजे ते इथे पार्क करतील, इझिली मग सगळ्या गोष्टी करतील. ओके, चालेल. गाडी आलेली आहे, तुम्हाला दाखवलं. आणि हा वॉशिंग एरिया आहे आपला. तर वॉशिंग एरियामध्ये इथे आपल्याला वॉशिंग मशीन लावायची आहे आणि परिबेलाचं जे वॉर्डरोब होतं ना तर ते या सेक्शनला ठेवायचं आहे. तर मग आता हळूहळू सामान या ठिकाणी आणतोय आम्ही, म्हणजे जितकं सामान तिथलं तिथे ठेवलं ना तर आम्हाला मग ते असेंबल करायला इझी होऊन जाणार. ते एक सामान येते एक ठेवणं चाललंय. आणि याच्यामध्येच आता आमचे मला असं वाटतं हे पूर्ण घर सेट व्हायला ना 2 महिने तरी लागतील. आता सामान आहे, बॉक्सेस आहे, सगळ्या वस्तू आहे, परत किचन अरेंज करायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे. त्या घरात आहे ना अजून सामान बाकी आहे, त्या वस्तू आम्ही आता तिथेच ठेवणार आहोत. पण या घरात लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आता आणलेल्या आहे. आता वॉशिंग मशीन आहे ती आता लावली ना तर मग नंतर मला ना क्लीनसुद्धा करायची आहे. तर मग व्यवस्थित क्लीन वगैरे करून मग त्याचा पूर्ण वॉशिंग मशीनचा एरिया आहे ना ते पूर्ण सेटअप आहे ना वेगळं असणार आहे.
त्यामुळे मग जेवढं जमते ना तेवढं पटापट आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि जेवढं आम्हाला इझी होईल तो पण आम्ही विचार करतोय, कारण की सगळ्या ठिकाणी बघणं ना तर खूप थकल्यासारखं होतं. आता काय फर्निचर आहे ते असेंबल करायचं आहे तर विचार करतो. एक बाकीचं घरातलं पूर्ण जे फर्निचर आहे ते मनोजने असेंबल केलं, मी जस्ट हेल्प केली. आणि बाकीचं थोडंसं जे राहिलेलं आहे, एक ड्रेसिंग टेबल आहे आणि एक जे कपाट आपण वरच्या ड्रेसिंग रूमला जे होतं ना वॉर्डरोब, तर तो असेंबल यांच्याकडनं करून घेऊ पॉसिबल झालं तर, कारण की ते फर्निचर असेंबल करून करून मनोजला पण खूप कंटाळा आलेला आहे. प्लस ऑफिसचं काम आहे, परिबेलाला त्यांना तर सुट्ट्या आहे पण मनोजला सुट्टी नाही. ऑफिसचं काम करून हे पण बघणे, मीटिंग पण अटेंड करणे, जसा वेळ मिळतो तसं लक्ष पण देणे, माझं इकडचं सगळं बघणं वेगळं, परिबेलाकडे लक्ष वेगळे. चला आता होते हळूहळू आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो आहोत आणि खूप भूक लागली. 8 वाजलेले आहे रात्रीचे. तुम्हाला सांगितलं साऊथ इंडियन करीला पनीर चिली खायची आहे आणि मी इडली, मेदूवडा हे असं सगळं खाणार आहे. नाही भाऊ ते नाही आपण ते हो. अगोदर आम्ही मेदूवडा आणि सांबार मागवलेला आहे, त्याच्यानंतर मैसूर डोसा, छोलेपुरी येते, छोलेपुरी पण आली. आपली नव्हती. छोलेपुरी आलेली आहे. हो, छोलेपुरी, छोले भटुरे नाही आहे. हां, छोलेपुरी खूप मोठी आहे. आय थिंक हे साऊथ साईडला हां खात असतो. ज्यावेळी हैदराबादला होतो ना हां, तर छोलेपुरी ब्रेकफास्टमध्ये खूप खायचे. आमचा खाऊन झालेला आहे. आता परी आणि मी मागवलेला आहे मैसूर मसाला डोसा. चांगलं मैसूर मसाला डोसा आलेला आहे. परी तिथे जेवण करते, मनोज येते आणि ते मागवते. जेवण करून आलो आम्ही आणि कपडे वगैरे चेंज केले. खूप हेक्टिक दिवस होता आजचा. म्हणजे सामान ते बघणं, एकूण एक बघणं सामान, ते सामान ठेवणं आणि सगळीकडे पसारा पसारा पसारा. आणि आता पूर्ण एकदम हळूहळू आम्ही गोष्टी ना शेअर करणार, म्हणजे सेट करणार आहोत आम्ही. आता लगेच आम्हाला घाई नाही आहे, म्हणजे जसं जमेल तसं तसं करतो आहे. आणि ते घर जेव्हा रिकामं होत होतं ना, इतकं वेगळं वाटत होतं आम्हाला, कारण की सगळ्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या वस्तू होत्या. वॉर्डरोब होतं, ड्रेसिंग टेबल होता, बेड होता. तर वाईट तर खूपच वाटत होतं, म्हणजे एकदम असं वेगळंच फिलिंग येत होतं ते घर रिकामं होत होतं तेव्हा. आणि मी बघत होते पूर्ण घर रिकामं झाल्याच्या नंतर मग मी थोडा वेळ शांत बसले, 10-15 मिनटं डोळे बंद करून, का आता आपल्याला या घरात राहायचं नाही, आपल्याला आता दुसऱ्या घरात जायचं आहे. तर हे मी विचार करत होते. अगोदर विचार करत होते, तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आम्ही यायचो, काही तास काम करायचो आणि परत जायचो. आणि पण फायनल आणि छोटं छोटं जे सामान आहे ना ते आम्ही घेऊन येत होतो. म्हणजे कसं, परिबेलाचे कपड्यांचे बॉक्सेस, आमच्या कपड्यांचे ते थोडेसे बॉक्सेस, परत माझं ज्वेलरी जे आहे ते हळूहळू सामान, ते जे छोटं छोटं, परत देवाचं सामान, देवारा, या ज्या वस्तू आहे ना त्या थोड्या थोड्या ज्या आहे ना, ज्या आपल्याला गाडीमध्ये कॅरी करता येईल, गाडीमध्ये घेऊन येता येईल ना, तर अशा वस्तू आम्ही हळूहळू घेऊन येत होतो आणि तशा वस्तू ठेवत होतो. आणि आता तुम्हाला सांगितलं आम्ही ना ऑलरेडी आपलं इंटिरियरचं काम झालेलं आहे. फक्त आता समोर TV लावायचा आहे आणि सोफा तर लावलेला आहे, त्यामुळे ना असं मांडी घालून बसता येतं आहे का. इतका आमच्या चेहऱ्यावर तुम्हाला थकवा दिसत असेल, कारण की मनोज त्यांच्याकडं जे फर्निचर आहे त्यांच्याकडे लक्ष देणं, बाकीच्या गोष्टी कोणत्या राहिलेल्या आहेत त्या मी बघणं, त्याच्यानंतर परिबेला आहे त्या पण कंटाळून जात आहे. कारण की आता त्यांचे सुट्टीचे दिवस चालू आहे ना, तर त्यांना कसं या शिफ्टिंगमध्ये पण आहे ना, त्यांना असा थोडंसं आहे ना एन्जॉय करता येत नाही सुट्ट्या, कारण की हे शिफ्टिंगमध्येच आहे ना त्यांचा पूर्ण टाईम निघून जातो आहे. तर तरी पण ती एक्साइटमेंट त्यांच्यामध्ये आहेच,
पण तरी पण आहे ना त्यांना पण कुठंतरी वाईट वाटते, हा आमचं जाणार आहे, हे आपल्याला जावं लागणार आहे. स्पेशली बेलाला खूप जास्त फील होत होतं, तिच्या चेहऱ्यावरनं ते दिसत होतं. आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, बाकीच्या ज्या वस्तू आहे अजून आहे तिथे, इवन सोविनियर्स वगैरे ते अजून त्या फ्रीजला तसेच आहे. म्हटलं ते पण आता हळूहळू घेऊन येऊ. पण बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या आणणं खूप इम्पॉर्टंट आहे, ज्या आपण गाडीमध्ये कॅरी करू शकत नाही अशा वस्तू. तर ठेवलं. नंतर मग आमचं म्हणजे भूक एवढी लागली होती ना, पटापट जेवण केलं, आलो, फ्रेश झाली. म्हटलं अरे व्हिडिओ एंडच केला नाही मी, आणि म्हटलं चला आता व्हिडिओ एंड करते. तर आता आजपासून तर आपण इथे राहायला सुरुवात करणार आहे. बघू उद्याचा दिवस येईल तर मग कसं काय या घराची जी फिलिंग्स आहे त्या नक्की मी तुमच्यासोबत शेअर करणार. आणि हा शिफ्टिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.